यस बॉस. त्या राक्षसाला बोलतं करण्यासाठी 24 तास आहेत आपल्याकडे. काय वाटेल ते करा. आकाश पाताळ एक करा, पण त्याची सगळी कुंडली हवी आहे मला. कत्री, तू त्याच्यावर लक्ष ठेवशील. त्याच्या डोळ्यांची पापणी सुद्धा लवता कामा नये. अन्न तर दूर, त्याला पाण्याचा एक थेंब सुद्धा द्यायचा नाही. त्याच्या अवतीभोवती सतत आवाज करत राहा. तो आवाज त्याच्या कानातून त्याच्या मेंदूपर्यंत जायला हवा. झिंझिण्या जायला हव्यात त्याला. नरक यातना त्याला मेल्यावर नाही, आज आत्ता इथे व्हायला हव्या. हेड कॉन्स्टेबल वसुधा बेलसरे बरोबर नक्की काय झालं? तिला का अडकवलं गेलं होतं? तिचा मृत्यू म्हणजे आत्महत्या नव्हती, तो एक मोठा प्लॅन होता. तो का केला गेला होता? कुठला तरी खूप मोठं सत्य लपवण्यासाठी केलेला प्लॅन. हे आपल्याला त्याच्या तोंडून वधून घ्यावंच लागेल. युवराज खांडेकर बरोबर तो कधीपासून काम करतोय, कुठल्या कुठल्या गोष्टीत तो त्याच्या सोबत होता, त्यांनी नक्की काय काय केलंय हे सगळं आपल्याला आज कळायलाच हवं. लक्षात ठेवा, हे 24 तास आपल्यासाठी खूप महत्वाचे. आजपर्यंत आपण त्याच्या मेंदूवर वार केलाय, पण आता त्याच्या काळजावर सुद्धा घाव घालावा लागेल. असं कसं होऊ शकतं की कुठले नातेवाईकच नाहीयेत, कुठली जवळची माणसंच नाहीयेत? माझा एक्सपिरियन्स मला सांगतोय की काहीतरी असणार. प्रत्येक गुन्हेगाराचा काही ना काहीतरी पास्ट असतो. कुठली ना कुठली तरी दुखरी नस असते जी बाहेर येऊ नये, जे लोकांना कळू नये असं त्यांना वाटत असतं. त्याचा भूतकाळ शोधून काढा, त्याचा वर्तमान चाळा. त्याचं भविष्य कसं बदलायचं ते लिहिलंय. केडी म्हणाला ते बरोबर आहे. आपल्याकडे फक्त 24 तास नाही,